महत्वाची बातमी समोर येते पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झालेली आहे। रवी लांडगे यांची पिंपरी चिंचवड महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। तर आज 8 महापालिकांच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे यांचं नाव महापौर पदासाठी निवडलं गेलेलं आहे। बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। इतर पक्षांकडून उमेदवारी अर्ज न आल्यानं रवी लांडगे यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडला देखील महापौर मिळालेला आहे। रवी लांडगे यांची निवड पिंपरी चिंचवड मनपाच्या महापौरपदी झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडून। अविनाश, रवी लांडगेंची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड महापौर पदासाठी ही निवड झालेली आहे। काय अधिक अपडेट? नक्कीच गेल्या 4 वर्षापासून महानगरपालिकेवर प्रशासनाचं राज होतं। 4 वर्षानंतर जे आहे आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये महापौर पदी कोण बसणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती। परंतु भाजपकडून एकमेव अर्ज जो आहे ते भोसरीमधून 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक म्हणून रवी लांडगे यांना बसवण्यात आलेलं आहे आणि आता त्यांनी पदभार देखील स्वीकारलेला आहे। त्यामुळे 4 वर्षानंतर रखडलेलं जे महानगरपालिकेमध्ये महापौर पद होतं ते आता सध्या ग्रहण रवी लांडगे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी अविनाश, उपमहापौर पदासाठी ही कधीपर्यंत माहिती समोर येऊ शकते? अजूनही त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे का? हो, नक्कीच उपमहापौर पदाचे उमेदवार देखील आता काही वेळातच जाहीर करण्यात येणार आहे। उपमहापौर पदासाठी आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीकडून देखील अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु ऐन वेळी जो आहे राष्ट्रवादी यांनी हा आपला अर्ज मागे घेतल्याचं आता सध्या ते समोर येत आहे। परंतु उपमहापौर पद देखील पिंपरी चिंचवड शहरात आता अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते नक्कीच, त्यामुळे महापौर पदी आता रवी लांडगे यांची निवड झालेली आहे। अविनाश, धन्यवाद सविस्तर